सर आपण ट्रॅफिक नियमांचं जे उल्लंघन केलेलं आहे अशा वाहनधारकांवर आपण कारवाई करत आहोत. ज्यांनी दंड भरला आणि त्यांना समन्स असेल, वॉरंट असेल, प्रक्रियेमध्ये किती लोकांना आतापर्यंत वॉरंट देण्यात आलेला आहे, समन्स देण्यात आलेला आहे आणि काय प्रक्रिया सांगा? आपण ज्या कारवाई करतो मोटर वाहनावरती त्याच्यावरती आपण ऑनलाईन दंड आकारणी करतो. पण बरेच असे वाहनधारक आहेत की त्यांनी आजूनही तो दंड भरलेला नाही. अशा लोकांसाठी मागच्या 2 जुलै महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपण लोक अदालत आयोजित केलेलं होतं. त्यावेळेला आपण समन्सची बजावणी केलेली होती. पण काही लोकांनी त्यावेळेला दंड भरलेला आहे. काही ज्यांनी दंड भरलेला नाही अशा 300 लोकांना आपण आता वॉरंट काढलेले आहे. जर त्यांनी दंड भरलेला नाही वॉरंट काढलेल्या लोकांनी तर त्यांना अटकही होऊ शकते. त्याच्यामुळे त्यांनी आपला दंड ताबडतोब ज्यांच्यावरती वॉरंट निघेल त्यांनी भरून टाकावं. तसंच 14 डिसेंबर 2024 रोजी लोक अदालतचं आयोजन केलेलं आहे. या लोक अदालतच्या निमित्ताने सोलापूर शहर पोलीस यांच्या वतीने ज्या कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास 12,000 नोटीस आपण काढलेल्या आहेत आणि 7,000 समन्स आपण काढलेले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी सगळे पोलीस स्टेशन आणि पोलीस ट्रॅफिकचे कर्मचारी हे कार्यरत असणार आहेत आणि या सगळ्या लोकांना आपण समन्स आणि नोटीसची बजावणी करणार आहे. ज्यांना ज्यांना ह्या नोटीस मिळतील किंवा समन्स मिळेल त्यांनी आपापला दंड त्वरित भरावा. नाहीतर त्यांच्यावर सुद्धा वॉरंट याच्यानंतरची पुढची कारवाई वॉरंट निघणार आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांकडे मागचा जो ऑनलाईन दंड आहे त्या सगळ्या लोकांनी तो दंड भरावा अशी सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे. सर वॉरंट नेमकं काय प्रक्रिया आहे? ज्यांनी दंड भरला नाही त्यांना थोडं वॉरंट म्हणजे ज्या अगोदर समन्स काढले जातात. समन्स मध्ये ही फक्त सूचना असते किंवा तुमच्यावरती असा असा दंड आहे आपण तो दंड भरावा आणि त्याची तामील झाल्यानंतर तामील झाल्यावरती म्हणजे ज्याची माहिती मिळाल्यानंतर जरी एखाद्या व्यक्तीने त्या समन्स म्हणजे न्यायालयाची ती प्रोसेस आहे. ती न्यायालयाने काढलेला तो आदेश असतो त्याचं जर उल्लंघन आपण केलं तर वॉरंट निघते. वॉरंटमध्ये मात्र तुम्हाला 100% पैसे भरावे लागतात. जर आपण पैसे भरले नाही तर या नोव्हेंबरच्या 2 ते 3 तारखेच्या दरम्यान जवळपास 3 लोकांचे वॉरंट निघालेले होते. त्यांनी पैसे भरले नाही. त्यांना 2-2 दिवसाची म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी सुद्धा झालेली आहे. म्हणजे वॉरंटचं जर उल्लंघन आपण केलं तर तुम्हाला पुढे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जावं लागेल. त्याच्यामुळे ती परिस्थिती आपल्यावरती न येता आपण सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. सर कोणकोणत्या म्हणजे दंडाचा याच्यामध्ये समावेश आहे? 2 व्हीलर आणि 4 व्हीलर जेवढे काही ऑनलाईन दंड ज्यांच्या वाहनावरती आहे त्या सगळ्यांनीच ते दंड भरून टाकावे. ज्यांचे भरून टाकले त्यांचे समज निघणार नाही. ज्यांनी भरले नाही त्याची सगळ्यांची समज भविष्यामध्ये निघणारच आहे. वॉरंट आणि समन्स आपण कसं ऑनलाईन दिले का बाहेर? बाहेर आपण जे शहरामध्ये जेवढे लोक आहेत ज्यांचे समज निघालेले आहेत त्यांना आपण बाहेर सगळ्यांना देणार आहोत आणि जे बाहेरचे लोक आहेत त्यांचे आपण मोबाईल नंबर त्या समन्सवरती आहेत त्याच्यावरती आपण त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या व्हॉट्सअपद्वारे त्यांना त्या समन्सची बजावणी आपण करणार. किती लोक आहेत वॉरंटमध्ये? वॉरंटमध्ये 300 लोक आहेत. समन्सचे 7,000 काढलेले आहेत आणि ज्या लोक अदालतच्या नोटीस आहेत त्या जवळपास 12,000 नोटीस आपण इश्यू केलेल्या आहेत. त्या ऑनलाईन सगळ्यांना मिळालेल्या असतील. नोटीस तर सगळ्यांच्या याच्यावरती मोबाईलवरती ते गेलेल्या असतील. त्यांनी तातडीने जर दंड भरला तर ही पुढची प्रक्रिया जर तुम्हाला नोटीस आली असेल समन्स आलं असेल तर ताबडतोब आपण दंड भरावा. आपण दंड भरला म्हणजे ती प्रोसेस तिथे संपते. आपण जर ती समन्स आल्यानंतरही वॉरंट आल्यानंतरही जर आपण दंड भरत नसाल तर मात्र पुढच्या कायदेशीर कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागेल. सर लोक अदालतीमध्ये बँकेचे प्रकरण असेल, फायनान्सचे असेल यांच्यामध्ये तडजोड होते. तसं वाहतूक पोलिसांकडून झालेल्या दंडांमध्ये काही तडजोड होती का? कारण अनेकांचा विचार आहे याच्यामध्ये काही तडजोड होत नाही. सुप्रीम कोर्ट आहे तसे आदेश आहेत की याच्यामध्ये तडजोड ही जी पुढची कारवाई होऊ नये म्हणून एक संधी दिलेली आहे आपल्याला दंड भरण्यासाठी. त्याच्यामध्ये तडजोड होत नाही. इतर प्रकरणामध्ये होत असेल पण ट्रॅफिकच्या नियमामध्ये तडजोड होत नाही. मात्र ते आपण 100% ती भरलं पाहिजे. आणि दंड भरण्याची सोय कसं म्हणजे ऑनलाईन? प्रत्येक ठिकाणी जिथेही तुम्ही सोलापूर शहरामध्ये कुठेही आपल्याला ट्रॅफिकचा कर्मचारी दिसेल त्याच्याकडे आपण ऑनलाईन तो दंड भरू शकता आणि ऑनलाईनच आपण तो भरावा. आणि नगदी जरी आपण भरला असेल तर त्याची पावती आपण घ्यावी. सगळ्याचे जे डिव्हाइस आहे त्या डिव्हाइस मध्ये आपण कुठेही ऑनलाईन स्कॅनिंग करून QR कोड स्कॅन करून आपण दंड भरू शकतो. सर जसं तंत्रज्ञान बदललं तसं वाहतूक पोलिसांची कारवाई देखील बदललेली आहे. पूर्वी लोक सिग्नल तोडला हेल्मेट विदाउट हेल्मेटची कारवाई तर ते बिंदास राहायचे. पण आता आधुनिक तंत्रज्ञानात म्हणजे कसं ही कारवाई होते? कारण नंबर प्लेट कॅच करून कारवाई केली जाते, मेसेज येते. म्हणजे लोकांनी कसं ओळखावं आपल्याला? आता प्रत्येकाला वाटतं की मी जर इथून पळून गेलो तर माझ्यावरती कारवाई होऊ शकत नाही. पण जर आपला नंबर आहे, आपल्या शहरामध्ये जवळपास 300च्या वर CCTV लावलेले आहेत. आपला नंबर जर येत असेल तर आमच्याकडे
ऍप आहे, त्या ऍपने आपला नंबर जर टाकला तर आपली पूर्ण माहिती त्याच्यामध्ये येते. आपल्या गाडी कोणाच्या नावाने आहे, गाडीचं कोणती आहे, त्याचं मॉडेल कोणतं आहे, त्याच्यावरती आपला फोन नंबर येतो, आपल्या घराचा पत्ता येतो. त्याच्यामुळे सहज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे त्यामुळे आता आपण मोटरसायकलवरती सध्या जे सायलेन्सर आहे, मॉडिफाय सायलेन्सरवरती आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करतोय. लोकांना वाटतं मी फटफट निघून गेलो, तर त्याचे नंबर आम्ही नोट करतोय आणि त्याच्यावरती आम्ही त्यांना दंड टाकतोय. आणि त्यांना जे लोक मोठ्या प्रमाणामध्ये असं व्हायलन्स करतात त्यांना आम्ही कॉल करून बोलूनही घेतो आणि ते प्रत्येक ठिकाणी आम्ही सायलेन्सर रिव्ह्यू करायचं काम करतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांनी अगोदरच आपले जे सायलेन्सर मॉडिफाय असतील फॅन्सी नंबर त्यांनी ते रिव्ह्यू करावे आणि जे आहेत ओरिजिनल आहेत ते त्यांनी लावावे, जेणेकरून. आणि आता असं कोणी समजण्याची गरज नाही की आता मी इथून गेलो म्हणजे माझ्यावरती कारवाई होऊ शकत नाही. आपला नंबर आमच्याकडे आला म्हणजे आपल्यावरती कारवाई 100% होणार. सर, पूर्वी असं होतं, वाहतूक पोलिसांकडून कारवाई झाल्या तरच कारवाई झाली असं म्हटलं जात होतं. पण आता बदलत्या युगामध्ये पोलिसांनी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले आहेत. त्याच्यातून लोकांना तुम्ही काय आवाहन करणार की बाबा वाहतूक पोलिसच नाही तर आता तिसऱ्या डोळ्याची नजर आहे? तिसऱ्या डोळ्याची नजर आपल्या सोलापूर शहरामध्ये मागच्या जवळपास 6 महिन्यापासून आपण बघतोय की दररोज आपण त्याच्या 150-200 कारवाई आपण करतो. त्याच्यामध्ये विदाऊट हेल्मेट असतील किंवा ट्रिपल सीट असेल, रॅश ड्रायव्हिंग वाले असतील, अशा गाड्या असतील, ते दररोज आपल्या डेली कारवाई चालू आहे. त्याच्यामुळे शहरामध्ये वाहन चालकांनी अशा अजिबातच मनामध्ये ही ठेवू नये किंवा आपण जर कुठेही जर गेलो तर आपल्या कारवाई होणार नाही. आपण पोलीस कर्मचारी त्यांनी कारवाई करणं असो किंवा सीसीटीव्ही मार्फत असो आपल्यावरती कारवाई होणारच आहे. त्याच्यावर सगळ्यांना आव्हान आम्ही वारंवार तेच करत आहोत की आपण वाहतूक नियमांचं पालन करावं. मॉडिफाय सायलेन्सर असतील, फॅन्सी नंबर प्लेट्स असतील, कायद्यामध्ये राहून वाहन चालकांनी त्याची काळजी घ्यावी आणि नियमाप्रमाणे त्यांनी रथामध्ये वाहतूक करावी. लोक अदालत किती तारखेला? लोक अदालत 14 डिसेंबर 2024 रोजी आहे. त्या दिवसापर्यंत आम्ही सगळे समन्स आणि वॉरंट वाटप करणार आहोत आणि त्याच्यासाठी तुम्हाला 14 डिसेंबरची गरज नाही. आपण त्याच्या अगोदर जेव्हा आपल्याला मिळाला तेव्हा ताबडतोब आपण याची दंड भरणा आपण केला म्हणजे आपण त्या प्रक्रियेत आपण सुटणार आहोत. पण ज्यांना शक्य होणार नाही, मधामध्ये लेट झालं तर ते 14 तारखेपर्यंत कधी पण दंड हा ऑनलाईन कुठेही भरू शकतात.